हे आमचे आलेले गिफ्ट्स आहेत आणि हे आपले गिफ्ट्स आहेत. हे आता आम्हाला वाटायचे आहेत आणि हे आम्हाला आलेले गिफ्ट्स आहेत आणि बाकी सगळ्या मिठाई ज्या घरी आहेत. मिठाईचे खूप बॉक्स आलेत. कोण खाणार आहे एवढी मिठाई? हे कलर आहेत काय? रांगोळी रांगोळी याच्यात कदाचित रांगोळी आहे. थांब जरा बघूया. थांब ह्याच्यात हा बाहेर आले म्हणजे ही रांगोळीच आहे. ह्याच्यात सगळी रांगोळी बाहेर आली. ड्रायफ्रुट्स असते. Oh, look at this! वाव, बॅक कॅप. ओ माय गॉड, हे वाव किती सुंदर आहे. सायकल अजून काय? अरे हे लाईट पेटते बघ. हे लाइटिंग वाली. वाव, थांब 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 असंच थांब. अरे असंच थांब ना, हातात तसं घेऊन फोटो काढते तुझं. वाव, हे मला खूप आवडले. पंती ठेवायला एक छोटंसं त्यांनी हे दिलेलं आहे. इथे पंती ठेवायची, मेणबत्ती ठेवायचं मध्ये. येस, हे एक छान आहे. हे खोल ना. हे काय आहे याच्यामध्ये? हे पण खोल ना. ड्रायफ्रुट्स असते. कोणी दिले? फ्रेंडने दिले. फ्रेंड फाडते, जाऊ देता. अबे रस्सी बॉम्ब दिले. आग लावायला रस्सी बॉम्ब दिले. फोटो गिफ्ट मध्ये काय भेटलंय मला? बॉम्ब फोडायला. बॉम्ब फोडते डॉक्टर, जाऊन बॉम्ब फोडतायत. डॉक्टर ऑलरेडी बॉम्बच फोडले. सोडले ते बघ. रस्सी बॉम्ब दिले गिफ्ट मध्ये. कोण देत आहे हे? तुझा मित्र. दहशतवादी मित्र आहे काय? कमी दहशतवादी आहे. तू दहशतवादी. मला वाटलं मिठाई देईल, ड्रायफ्रुट्स देईल. काय आता त्याच्याच घरात जाऊन फोड. फोड. ऍक्च्युली खूप लेट झालं कारण की हे गिफ्ट अजून आम्हाला वाटायचे आणि आमचे पण गिफ्ट वाटायचे. आमचे गिफ्ट पॅक केलेले आणि खूप मिठाई तर इतक्या भयानक आल्यात ना की मिठाई आता नको वाटते. भयानक अचानक खूप खाल्ल्या. खूप मिठाई वजन वाढणार आहे. आणि अजून तर आणि आमचे हे गिफ्ट खूप आधीच जायला पाहिजे होते 2 दिवसापूर्वी, पण आम्हाला खूप कमी वेळ मिळाला. त्याच्यामुळे आता आज जाईल आणि मला आज बरीच कामं आहेत. मला मॉलमध्ये जायचं, मला बाकीच्या पण गोष्टींचं हे करायचं, कपडे अल्टर करायचे आहेत, खूप गोष्टीत. अक्षिणीचा फोन आला होता, पकड एक मिनिट. तर आम्ही ते करणार आहेत आणि आज धनतेरसची पूजा पण आहे. आज आम्ही तुम्हाला आमचा हे दाखवतो, सोफा. सो आता जेव्हा आता आम्ही अनबॉक्सिंग करत होतो त्यावेळेस आम्हाला हे वाटलं हे क्रॅकर्स आहे. हां, क्रॅकर्स आहेत असं आम्हाला वाटलं दिवाळीचे, पण ॲक्च्युली आता पाहिलं तर हे ॲक्च्युली चॉकलेट्स आहेत. क्रॅकर शेप चॉकलेट्स आहेत. तिथे लिहिलं आहे पण क्रॅकर शेप चॉकलेट. आता धीरजला वाटलं हे ॲक्च्युली क्रॅकर्स आहेत. काय हुशार धीरज आहे, वाचलंच नाही. आमची धनतेरसची पूजा झाली आहे. किती वाजता? रात्रीची 11 वाजता. 7 वाजताच केली आहे पूजा. 7 वाजता झाली, पण आमचं अजून 7:16 ते 8:20चं टायमिंग होतं. हा, 7:16 ते 8:20चं टायमिंग होतं. आणि मम्मीने केली पूजा आणि ते नको दाखवतो आम्ही. नाही ते नाही. आता आम्ही इथे काय करतोय, किती दिवे लावायचे? 13 का लावायचे? धनतेरसचं काहीतरी महत्व असतं म्हणून लावतात. धनतेरस आहे म्हणून 13 दिवे लावायचे. तर ऍक्च्युली हे जरा कमी पडले म्हणून वेगवेगळे. हे 5, हे 3, 5 आणि 3 8, 9 10 14 झाले. एक काढायचा ना. आणि ही पूजा आमची धनतेरसची आणि आमचे देवाचे झाले. धनतेरसची पूजा हे आपण सगळं धनतेरसला पुजतो का? हो हो हो, हे सगळं धनतेरसला पुजलेले. ओके. हे आमचं डाउजर, हे आमचं त्रिशक्ती, हे आमचं काहीतरी आहे, हे आमचं सीताफळ. आणि हे काय मम्मी? हे ना ही कुबेर पोटली आहे. कुबेर पोटली म्हणजे पैसावाली. हा, पैसा नाही. ही ना पूजन करायचं, असं पूजन करायचं, एनर्जाईज करायचं सगळं. हे महालक्ष्मीला आवडणारे सगळे पदार्थ आहेत इथे. ह्या कवड्या आहेत, ही कमलाचं बी आहे, वेलची आहे, धन आहे, पुन्हा गोमती चक्र आहे, हे बघा लालगुंजा. हे महालक्ष्मीला आवडतं ना. येलो सरसोय. मग हे ना सगळं महालक्ष्मीला जे आवडतं ना त्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. ह्याला एनर्जाईज करायचं, एनर्जी करायची, आपण रेकी द्यायची, एनर्जी करायची. आणि हे आपण रेकी द्यायची, ह्याला एनर्जी द्यायची, पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आणि मग ते आपल्या लॉकरमध्ये ठेवायचं.
हे नारायण महालक्ष्मी. नारायण महालक्ष्मी. आता आमचे हे नारायणाचा जप केल्याशिवाय महालक्ष्मी येत प्रसन्न येत नाही. हो, प्रसन्न होत नाही. मग ना हे म्हणजे आधी नवऱ्याचाच जप करायचा कुठे पण जा. हो ना, नारायणाला जपल्याशिवाय लक्ष्मी येत नाही. त्याला पहिलं मनवायचं, मग तो म्हणतो जा बाई माझी हात मार असं म्हणायचं. आम्ही वी आर अगेन बॅक टू शॉपिंग. बहिणींची शॉपिंग बाकी आहे, घरातल्यांची सगळ्यांची दिवाळीची शॉपिंग बाकी आहे आणि संडेला इतकी भयानक गर्दी आहे की विचारता सोय नाही. तर मी इथे आलेलो आहे आणि मी आज मनापासून म्हणते की संजयसारखी बायको मिळायला भाग्य लागतं, कारण एवढं चांगलं शॉपिंग करते ती, मनापासून शॉपिंग करते आणि तिच्यावर राहून मी शॉपिंग शिकतो आणि मला उत्साह येतो शॉपिंग करायला. म्हणजे तुला बायको मिळतात. कसं छान आहे रे. कसं लागतं बर्गर? असं कर पुन्हा कर. छान आहे बर्गर. आवडला बघला? चांगला. चला घ्या. बघा इकडे चालू केले मी. नवीन. अरे हे तुम्ही याच्यात ना एक एक उचलं म्हणजे असं वाटतं. इथे पडदा नाही. अरे संध्या किती छान झाले. काय ग हे? अरे ह्या आम्ही आयडिया केली. नाही तू सांग मला हे काय ओळखून दाखव आता. अरे बेसनचे लाडू बनवले. आंबा बर्फी. बेसनचे लाडू बनवले आणि बेसनचे लाडू बनवून थोडंसं पीठ राहिलेलं तर म्हटलं काय करू, मम्मीने लाडू बनवले हे आणि ह्याचं पीठ राहिलं. मग ना डोक्यात आलं की आपण याची बर्फी बनवूया का. फक्त मम्मी बोलली की शेगावला आम्ही बेसनाची बर्फी खातो, म्हटलं बेसनाची बर्फी बनवूया. मग आम्ही ते आयडिया आली. मग आम्ही ते सगळं जे बेसन होतं ना ते सगळं ह्याच्यामध्ये टाकलं आणि मस्त अशी बघ ना सुंदर बर्फी झाली. इकडे बघ. लाडूपेक्षा वड्या केलेल्या. हो, आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट चिटकून राहिले. त्याच्यावरती ड्रायफ्रूट चिटकूनच नाही राहत. हो, ह्याच्यावर नाही राहत. हे बघते, हे बघ ना किती सुंदर झाले. आपण फक्त ह्याची ऑर्डर घ्यायची. हो, परवडेल पण, कारण होतंय पटकन ना. ऑर्डर घ्यायची कोणाला. हो, कोणाला जर द्यायची असेल ऑर्डर बेसन बर्फीची आम्हाला देऊ शकतो. गुड मॉर्निंग. तर कालची जी पूजा होती आपली धनतेरसची ती आपण आता काढतोय. आज नवीन पूजा करायची. आज नवीन पूजा दिवाळीची. हो, पण घरी आज नरक चतुर्दशी आणि उद्या आहे लक्ष्मीपूजन. बरोबर. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो, कारण की आम्ही हा पूर्ण ब्लॉग असा कंटिन्युएशन मध्ये 3 दिवसाचा बनवणार होतो. पण एडिटिंग करायला बसल्यानंतर कळालं की हा खूपच मोठा होतोय, म्हणून मग आम्ही आता त्याला एका सेक्शन म्हणजे 3 दिवसांचे 3 वेगवेगळे असे ह्याच्यामध्ये किंवा 1 दिवसाचा आणि 2 दिवसाचा असं कंबाईन आम्ही तो अपलोड करणार आहोत. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि नेक्स्ट व्हिडिओचा इंट्रो पण आम्ही इथूनच सुरू करणार आहे.